महाराष्ट्र पगडी घालून परिवर्तनाचा वादळ वारा सादर करणारे महाराष्ट्रात नव्हे तर आणि उच्च विद्या उपविष्ट असणारे आमचे मार्गदर्शक परिवर्तनात प्रबोधन डोक्यावर महात्मा फुलेंची पगडी आणि विचारांचे कापड घेऊन अनिरुद्ध जीवनाचा भीम माझा होता रे रंजना गांजनाचा दीनदाता या ठिकाणी माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. भीमरावांची वंदना होणार आहे. पण बाबासाहेबांनी आपल्याला काय केलंय? तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे डॅश डॅश पैंनी आपलं वाक्य चोरलं. तथागत म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आत्तदीप भव पाली भाषेत आहे. आणि तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे बाबासाहेबांनी सांगितलं. आजचे महापुरुष श्री 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 हे आमचं वाक्य घेतात आणि सांगतात की हे तुम्ही सांगितलं. मी जोरात या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि जोरात त्यांच्या गजरात तुम्हाला लता मंगेशकरलाही लाजवेल असा आवाज आमच्या संचातील तुम्ही आवाज पहिल्यांदा ओळखायचं. किती सुंदर आवाज आहे. लता मंगेशकरलाही लाजवणारा पुरुषाचा मेल मधला फिमेलचा आवाज तुम्ही ओळखून दाखवा. हा पुरुष आवाज आहे की स्त्री आवाज आहे. जोरात त्यांच्या गजरात आमचे सारीबुद्ध दादांसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी वा महाराष्ट्रानं बाबासाहेबांनी ज्यांना गुरु मानलं त्या महात्मा फुलेंची पगडी घालून परिवर्तनाचा वादळ वारा सादर करणारे महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्यांना कार्यक्रमाची म्हणजे वेळ घ्यावी लागते. आणि उच्च विद्या उपविष्ट असणारे आमचे मार्गदर्शक परिवर्तनात प्रबोधनकार शाहीर याच्या जोरात त्यांच्या स्वागत होते. घोंगळ डोक्यावर महात्मा फुलेंची पगडी आणि विचारांचे कापड घेऊन अनिरुद्धजी वानकर साहेब. टाळ्या धावल्या पाहिजे साहेबांसाठी. हॅलो 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 माईक हॅलो हॅलो शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजना गांजनाचा दीनदाता होता रे रंजना गांजनाचा दीनदाता होता. शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजनान गांजनाचा दीनदाता होता रे रंजनान गांजनाचा दीनदाता होता रे.
आज त्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबळ्याच्या दुःखांची केले रे कदर आसवाना दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा बाणा तुझा होता न्यारा बाणा तुझा होता न्यारा भाग्य विधाता रे रंगला गांजलांचा दीनदाता होता रे रंगला गांजलांचा दीनदाता होता शिल्पकार जीवनाचा शिल्पकार जीवनाचा निर्माता होता रे रंगजान गांजलांचा दीनदाता होता रे जोरदार टाळ्या उद्या या गायकांसाठी. खरंच सरांनी इतकं उत्तम असं गाणं गायलेलं आहे. मेल आणि फिमेल दोन्ही व्हॉइस मध्ये ऍट द सेम टाइम गाणं खूपच अवघड असतं, पण उत्तमरित्या त्यांनी गायलेलं. एकदा जोरदार टाळ्या उद्या या गीता.